झी 24 तास एक पाऊल पुढे। कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दागिन्यातील काही मौल्यवान वस्तू गाळ झाल्याचं वृत्त झी 24 तासनं विधी व न्याय खात्याच्या एका अहवालाच्या आधारे दिलं होतं। त्यानंतर मंदिर समितीनं चौकशीसाठी नेमलेली त्रिसदस्यीय समिती खासगी होती अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी दिली आहे। त्यामुळे आता खासगी समितीचा अहवाल खरा की विधी व न्याय खात्याचा अहवाल खरा असा प्रश्न निर्माण झालाय। पंढरपूरच्या विठ्ठलाचे दागिन्यातील हिरे मोती माणिक गहाळ झाल्याची बातमी झी 24 तासनं दिली आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली। राज्य सरकारच्या विधी व न्याय खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जानेवारी 2012 मध्ये तपासणी करून दिलेल्या अहवालातच ही माहिती देण्यात आली होती। याशिवाय मंदिराच्या कारभारावरही ताशेरे ओढले होते। विधी व न्याय खात्याच्या या अहवालाच्या तपासणीसाठी नेमलेल्या समितीनं मंदिर समितीला क्लीन चिट दिली, पण मंदिर समितीनं नेमलेली ही समितीच खासगी असल्याचं खुद्द अध्यक्षांनीच म्हटलंय। तुम्ही जी चौकशी समिती नेमली होती त्याचा अहवाल आला? तो अहवाल त्या दिवशी आला, पण ती चौकशी समिती प्रायव्हेट होती, ती अधिकृत कमिटी नव्हती। विधी व न्याय खात्याच्या अहवालाबाबत आपल्याला माहिती नाही असं तेव्हा झी 24 तासला सांगणाऱ्या अध्यक्ष डांगे यांनी आता मंदिराची बदनामी झाली म्हणून झी 24 तासवरच खटला भरण्याचा ठराव केलाय। विधी व न्याय खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावरून झी 24 तासनं मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याचं वृत्त दिलं होतं। त्या अहवालात काही हिरे मोती माणिक गहाळ क्लीन चिट दिली आहे। त्यामुळे विधी व न्याय खात्याच्या पथकानं दिलेला अहवाल खरा की मंदिर समितीनं नेमलेल्या खासगी समितीचा अहवाल खरा असा नवाच प्रश्न उपस्थित झालाय। हा संभ्रम दूर करण्यासाठी आता सरकारनं चौकशी केली तर याबाबतचं सत्य बाहेर येऊ शकेल। झी 24 ताससाठी संजय पवार, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।